सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराय. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावरून नाशिकमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. भाषणात संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याबद्दल वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. या घटनेतील माधवी जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. मी माती काम करेन, मला सस्पेंड करा, पण बाबासाहेबांचं नाव संपवण्याचं काम मी होऊ देणार नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली आहे. बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची सार्वजनिक माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची पद्धत घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं की लालूचे काड्या उपसी. मी माफी काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये विजय मालक लोकशाही. मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता केली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही.